नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 जानेवारी 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. शोभन नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. हेमंत ऋतू आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र उत्तरा भाद्रपद आहे. योग परिगा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:36 ते 1:58 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:12 ते 1 वाजेपर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:19 ते 4:41 आणि यमगंड काळ सकाळी 9:53 ते 11:14 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळ आणि बुधाबरोबर केंद्रयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या वेळेस चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यस्थानात असताना मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. थोडीशी धावपळ राहील, दगदग राहील, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु ती कामं होताना त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल. त्यामुळे चिडचिडेपण तुमच्यामध्ये येईल, नैराश्य येईल. काळजी घ्या. स्वतःच्या मानसिकतेवरती थोडंसं कंट्रोल करणं आवश्यक राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ सण चंद्राचा भ्रमण आहे. अष्टमात असणाऱ्या मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. मित्रपरिवाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवादाचे प्रसंग उभे राहतील. त्याचप्रमाणे खर्चावरती नियंत्रण ठेवा. आजचा जो दिवस आहे त्यामध्ये तुम्हाला आरोग्यावरती सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. अनपेक्षित खर्च होण्याकडे थोडा कल राहील, त्याकडे लक्ष द्या. त्यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमात असणाऱ्या मंगळ बुधाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रीय करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. महत्त्वाचं म्हणजे जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असतील किंवा सहकर्मी किंवा वरिष्ठ त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग उभे राहतील. स्वतःवरती कंट्रोल करणं, संयम ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठात असणारा मंगळ बुधाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. मात्र कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशाच बदलेल. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असेल त्यांच्याबरोबर सुद्धा थोड्या प्रमाणात नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमात असणाऱ्या मंगळ बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा मोठे ट्रेड आजच्या दिवशी घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थात असणाऱ्या मंगळ बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता जास्त राहील. त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या संदर्भात थोडासा संयम ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास.
तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तृतीयात असणारा मंगळ बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. महत्त्वपूर्ण कामं छोटी असतील किंवा मोठी आजच्या दिवशी टाळणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट करणं, प्रॉमिसेस करणं या गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयात असणाऱ्या मंगळ बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसात जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग होऊन रिलेशनशिपवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका. थोडंसं मानसिकतेवरती आजचा दिवस परिणाम करून जाईल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणारा मंगळ बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स चांगला राहील. मात्र आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. परंतु घरातल्याच व्यक्तींवर छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययात असणाऱ्या मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील, दगदगीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र कोणालाही कमिटमेंट, प्रॉमिसेस ह्या गोष्टी करू नका. थोड्या प्रमाणामध्ये विचारांची स्ट्रेस किंवा टेन्शन आजच्या दिवशी थोडंसं जास्त प्रमाणात जाणवू शकेल. या संदर्भात स्वतःवरती कंट्रोल करणं आवश्यक राहील. त्यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळ बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तुमच्या खर्चांवरती नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करू नका. तुमच्या मित्रपरिवारावर सुद्धा छोट्या मोठ्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळ बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. परंतु भावभावनांचे आंदोलनं आजच्या दिवशी जास्त प्रमाणात जाणवतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे निर्णय, कागदोपत्री व्यवहार आजच्या दिवशी करू नका. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 जानेवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.